आम्ही आमचं काम करत राहू. आम्ही धर्मनिरपेक्षता एकदा ठरवली आहे तर ती पाळणार ना. गजापूरला जाऊन संभाजीकडनं अपेक्षा होती की तिथे सामाजिक एकता निर्माण व्हावी. ह्याच्या वागण्यामुळे तिथल्या दलितांनी मुसलमानांनी आम्ही राजवाड्यावर येणार नाही म्हणून निरोप पाठवले. शेवटी आजचे खासदार छत्रपती शाहू हे गजापूरला गेले. त्यांनी तिथे सगळ्या समाजाला बसवून स्वतः बसले. 3 तास त्यांच्याशी बसून सगळं मिटवलं. तेव्हा कुठे कोल्हापुरी नगरी एका विशिष्ट म्हणजे पुरोगामित्वासाठी ओळखली जाते. संविधान ज्यांच्यावरती लिहिले गेले, आपल्या संविधानाचा मूळ बेस हे फुले शाहू आहेत. त्यांच्या वारसदारांनी दंगल घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावं हे न शोभणारच आहे. ठीक आहे ना, निवडणुकांसाठी काही कोण करत नाही, मी तरी करत नाही. त्यांनी काय केलं असेल मला त्याची काळजी. प्रयत्न केला जातो का आणि तुम्ही माफी मागा असं देखील वारंवार. माफी तर मी मेलो तरी मागणार. मी मेलो तरी माफी मागणार. माफी त्यांनी मागितली पाहिजे महाराष्ट्राची की त्यांच्यामुळे पहिल्यांदा एक मस्जिद पडली आणि मी त्याच्यासाठी बोलतोय. मला छत्रपतींच्या विरोधात किंवा त्यांच्या बाजूने काही घेणं देणं पण नाही. तुमची लढाई विचारायची असं तुम्ही. माझी लढाई विचारायचीच आहे. तुम्ही ज्या पद्धतीने वागलात, तुम्ही ज्या पद्धतीने बोललात, त्याच्यामुळे तिथे संधी मिळाली. मी हे सांगत हे म्हणत नाही की त्यांनी मस्जिद तोडली, पण त्यांनी संधी दिली दुसऱ्या टोळक्याला वरती घुसायची. त्यांच्या 8 हल्ला झाला, त्याला ते जबाबदार आहेत, ते आरोपी आहेत. तरी मी कुठेही बोललेलो नाही त्यांना अटक करा म्हणून. आरोपी आहेत ते. आरोपी नंबर 1 संभाजी आहे. हल्लेखोर पण मोकाट होतील आणि जे मग ते पण आरोपी आहेत ते पण मोकाट नाही. पोलिसांकडनं काय अपेक्षा नाही आहेत माझ्या. सर आपकी जानलेवा कार्यकर्त्यांनी पोलिसांना धाव घेतलेली, त्यांना पत्र देखील दिलेलं आणि त्यांना अटक व कारवाई करण्याची मागणी केली होती. ती जर कारवाई झाली तर हाला झाला नसता का? ठीक आहे, आता झाला ना. आता झाल्यानंतर त्याच्यावरती चर्चा कशाला झाला. पोलीस सुरक्षा वाढली पाहिजे असं वाटतं. चे अजिबात नाही. त्यांच्या बरोबर तक्रार देणार मी अजिबात कोणाविरुद्ध ही तक्रार नाही. मी तक्रार करणार नाही. मी काहीही करणार नाही. सर हिंदी में जानना चाहेंगे जिस तरीके से आपकी गाड़ी के ऊपर हमला किया गया. संघटनेचं म्हणणं आहे जितेंद्र आव्हाड हे पळकुटे असं त्यांनी म्हटलं. मात्र तुम्ही ठाम होते अजूनही त्याच्या निर्णयावरती. असं ते मुसलमानांना मुंबऱ्याचा पाकिस्तान करणार वगैरे हे असलं बोलून काय होत नाही. जे चौरंच्या संघटनेचे आहेत ना, तर शाहू महाराजांचा इतिहास वाचा. त्यांनी मुस्लिम बोर्डिंग कसं तयार केलं, त्यांनी मराठा बोर्डिंग कसं तयार केलं, कशा जाती धर्मासाठी शाळा उघडल्या, हे सगळं वाचा. गंगाराम कांबळेला कसं देवीच्या जवळ एक दुकान टाकून दिलं आणि जेव्हा दुकानात कोणी येत नाही म्हटल्यावर गंगाराम कांबळेला विचारलं तुझ्या दुकानात कोणी येत नाही म्हणाल्यावर म्हणाले सकाळी मीच येऊन बसेन तुझ्या इथे, म्हणजे सगळी भेटायला येतील. शाहू महाराजांचा वारसा जपायला पाहिजे ना. जर तो वारसा जपणार नसतील, त्याच्या विरोधात वागणार असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात आहोत, जाहीररित्या सांगतो. वैचारिक लढाई आहे, मी सोडणार नाही वैचारिक लढाई. किती दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण का संभाजी महाराजांचे विचार वेगळे होते, आता यांचं जे ते वक्तव्य समोर येते. कसं बघता याकडे? वैचारिक अधिष्ठान असावं लागतं, तशी बैठक असावी लागते. मुसलमानांना शिव्या देऊन तुम्ही हिंदू असल्याचं सिद्ध करता येत नाही. सर, ज्या प्रकारे राष्ट्रवादीमध्ये उठील फूट पडली त्यानंतर तुम्ही एकमेव जे आहेत ते सत्ताधाऱ्यांवरती बोलताना पाहायला मिळते. जाणीवपूर्वक तुमच्यावरती अशा प्रकारचे हल्ले घडवून आणतात का, किंवा राजकीय हेतू काही आहे का असं वाटतंय? असला तरी असेल, नसला तर नसेल. मी काही धर्मनिरपेक्षते सेक्युलरिझम मध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही. जी माझी विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर याच्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही. शिव शाहू फुले आंबेडकर
ही नावं घेऊन आम्ही दररोज जगतो मरतो, तर मरतानाही हीच नावं असतील, काही फरक पडत नाही. सर हिंदी में जानना चाहेंगे जिस तरीके से आपके गाड़ी के ऊपर जो है हमला किया गया. त्यांचं नाव होतं. ह्या प्रकरणामध्ये सुद्धा तेच वारंवार अशा दंगली घडवल्या जातात. त्यात देखील आपण सांगितलं होतं की येत्या काळात अजून दंगली होण्याची शक्यता कसं बघताय? हे तर आहेच त्यांचा प्लॅन. आता प्लॅन आहेच त्यांचा. महाराष्ट्रात वातावरण निर्माण केलं जाते का दंगलीच्या संदर्भात जाती जातीमध्ये तर त्यांचं बळ वाढलं जाते. एकंदरीत पाहायला गेलं तर वारंवार हल्ले करून महाराष्ट्राचं वातावरण कुठेतरी दूषित केलं जाते. महाराष्ट्राचं वातावरण दूषित व्हावं, जाती जातीमध्ये तेढ निर्माण व्हावा, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण व्हावा, म्हणजे आपल्याला मतं मिळतील. लोकसभेच्या पराभवानंतर असं आहे की मुसलमानांनी मतं नाही दिली. सर्वात मोठा फटका इथला पुरोगामी मराठी माणूस आहे, त्यांनी दिला तुम्हाला फटका. अभ्यास केला, 31 जागा तुम्ही हरलात, त्याच्यातल्या 4 जागा फक्त मुसलमानांचं नाव घेऊ शकता. 27 जागांवर काय झालं? कोणी हरवलं तुम्हाला? आणि असं नाही की 3 आणि 4 हजारांनी हरले. तुमचे सुधीर मुनगंटीवार 2.25 लाखांनी हरले हो. सर हिंदी में जानना चाहेंगे आपकी गाड़ी के ऊपर जिस तरीके से पत्रकार परिषद थाने के लिए रवाना हो रहे थे, उस दौरान आपकी गाड़ी पे जो है दगड़ फेंक की गई, गाड़ी को भी फोड़ा गया, जानलेवा हमला किया गया. इसको लेकर इस तरीके लगातार उनका भी बयान आ रहा था सामने. ठीक है, गाड़ी पे पत्थर मारे गए. हमको समझने के पहले जब हमने आगे जाके गाड़ी रुकाई, क्योंकि मुझे समझा ही नहीं, मैं तो पढ़ रहा था, मुझे समझा ही नहीं क्या हुआ. तो पीछे की देखा तो पीछे कांच टूटी हुई थी. तो मैंने ड्राइवर को पूछा, तो ड्राइवर ने बोला कि शायद एक पत्थर मारा है किसी ने. और फिर वो बयान उन्होंने दिया है कि मुसलमानों के लिए करता है और जो कुछ बोला है. 2 दिन पहले ही आपको धमकी दी गई थी घर पे हमला करने की. स्वराज पक्ष ने जवाबदारी लिया है, इसको देख के सर ईट का जवाब पत्थर से दोगे क्या विचारों से दोगे? मेरे विचारों से ईट का जवाब पत्थर से लेने वाला मैं नहीं. मैं महात्मा गांधी के उसूलों को मानता हूँ. मैं वैचारिक लड़ाई करता हूँ और वैचारिक ही लड़ाई करता हूँ. मैं क्या किसी गैंग का मेंबर नहीं हूँ. ईट का जवाब पत्थर से दूंगा, पत्थर का जवाब ईट से दूंगा. सर आप एक विधायक हो, इस तरीके से खुलेआम में आपकी गाड़ी पे इस तरीके से हमला करना कहीं ना कहीं दर्शाता है कि ठीक है, हो गया. अभी किसी को